दत्तापुरात अवैध गोवंश कत्तलीवर पोलिसांचा छापा. 760 किलो गोवंश मास जप्त. 1,06,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अवैध गोवंश कत्तलीवर दत्तापूर पोलिसांनी कुरेशी मोहल्ला आठवडी बाजार परिसरात आज 16 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी 4 ठिकाणी छापा टाकून 760 किलो गोवंश मास जप्त केले असून प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरेशी मोहल्ला आठवडी बाजार परिसरात अवैधरित्या गोवंशाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी पंचासह छापा टाकून मोठी कारवाई केली. पहिल्या ठिकाणी 230 किलो गोवंशाचे मांस तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी सुरे व कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या ठिकाणी 530 किलो गोमांस मांस तसेच लोखंडी सुरे, कुऱ्हाड, लाकडी ठोकळा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 760 किलो गोमांस जप्त करण्यात आले. लोखंडी सुरे, कुऱ्हाड, लाकडी ठोकळा आदी साहित्य असा एकूण 1,06,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळावरून एक आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी त्याचाही शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणी दत्तापूर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत आरोपीविरुद्ध 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व उपविभागीय पोलीस अधिकारी चांदूर रेल्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन म्हेत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे, पोलीस उपनिरीक्षक हरिहर गोरे तसेच पोलीस कर्मचारी हरिहर वैद्य, अतुल पाटील, दीपक पंधरे, प्रवीण चौधरी, सोनू भालेराव, मयूर धवळ, उमेश यादव, अभय जाधव, दुर्गा झेले, जयश्री ताथड व चालक मनोज धोटे यांच्या पथकाने केली.